आता इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महापौर, उपमहापौर आणि सन्माननीय बॉडी नियुक्त होऊन जवळजवळ 5 ते 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी पूर्ण झाला. गॅस पाईपलाईनला रस्ते उकरलेत, ड्रेनेजला रस्ते उकरलेत, या ठिकाणी केबल टाकण्यासाठी रस्ते उकरलेत, बाकीच्या इतर गोष्टीसाठी सगळीकडे या ठिकाणी इचलकरंजीमध्ये खोदकाम सुरू आहे. आणि तुम्ही परवाच बघितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते निरामय हॉस्पिटलपर्यंतचा जो रोड आहे त्या संदर्भात शिवशाहू विकास आघाडी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे जनतेसमोर आणण्याचं काम केलं. नागरिकांच्या देखील सगळ्यांच्या तक्रारी आहेत. आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे प्रतिनिधी आहे आपण देखील इचलकरंजी शहरातली सगळीकडली परिस्थिती आज पावसाळ्यात काय आहे, सगळे इचलकरंजी खड्डेमय झालेले आहे, सगळीकडे उकरून ठेवलेलं आहे, पॅचवर्कचं काम नीट चालू नाही, त्या कंपनीकडनं घेतलेले पैसे कुठे गेले हे कळायला मार्ग नाही. आणि अशा वेळी आपण जर एखादा व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित केला किंवा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवला तर लोक ते उत्स्फूर्तपणानं बघतात, त्याच्यावर कमेंट करतात, चिखलकरंजी खड्डेमुक्त कधी करणार, बाहेर फिरायला जाऊ नका, इथं पर्यटन म्हणून फिरायला या, अशा वेगवेगळ्या कमेंट आपल्या इचलकरंजी शहरातील युवक युवती किंवा ज्येष्ठ नागरिक सगळे करत असतात. तर ही इतका टोकाचा कस म्हणजे हुकुमशाही पद्धतीनं पोलीस यंत्रणेमार्फत ज्या लोकांनी कमेंट केलेल्या आहे त्या ठिकाणी लाईक केलेल्या आहे अशा लोकांना तुम्ही नोटीस करताय. म्हणजे काय बोलायचं की नाही बोलायचं, एखाद्या चांगल्या कामासाठी कमेंट करायचं की नाही करायचं, ही लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सगळे लोक इचलकरंजीचे याच्यावर आवाज उठवणार, कमेंट टाकणार आणि तुम्हाला काहीही करायचे करा. तुम्ही असं कोणत्याही एका नागरिकाला जर पोलिसांनी हात लावला तर शिवशाहू आघाडी पोलीस स्टेशनच्या दारात बसून त्याचा जाब विचारल्याशिवाय गप बसणार नाही. सबस्क्राइब करा आणि